विश्वनाथराव हे मूळचे कोल्हापूरचे. पेशानं ते आर्मी रिटायर ऑफिसर होते. त्यांचं वागणं, बोलणं, चालणं एकदम रुबाबदार होतं. पुण्यात राहत असले तरी त्यांनी आपल्या गावाच्या रीतीभाती, परंपरा आणि बोलण्याची ढब कधीच बदलली नव्हती. त्यांच्या पत्नीचं नाव होतं सुमित्राबाई. त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आणि शांत होता. त्यांना 3 मुलं होती. तिघांचेही लग्न झाले होते. प्रत्येकाला 2-2 मुलं म्हणजे 6 नातवंड असा त्यांचा मोठा परिवार होता. एक दिवस विश्वनाथराव बाजारात गेले असताना अचानक त्यांचा अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हा धक्का संपूर्ण कुटुंबासाठी आणि विशेषतः सुमित्राबाईंसाठी खूप मोठा होता. विश्वनाथराव गेल्यानंतर सुमित्राबाई पूर्णपणे एकट्या पडल्या. विश्वनाथराव आर्मी ऑफिसर असल्यामुळे त्यांनी भरपूर पैसा आणि सर्व व्यवस्था करून ठेवली होती. मुलं हळूहळू दुःख विसरून आपापल्या संसारात रमली. पण सुमित्राबाईंचा एकटेपणा मात्र दिवसेंदिवस वाढत गेला. त्यांची तब्येतही आता खालावत गेली. एक दिवस त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. 3ही मुलं आणि 3ही सुना तिथे पोचल्या. पण आईची काळजी कोण घेणार? उपचाराचा खर्च कोण करणार? यावरून त्यांच्या चर्चा सुरू झाली. डॉक्टरांनी सांगितलं की हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल आणि त्यासाठी जवळपास 7 लाख रुपये लागतील. एवढे पैसे लगेच उपलब्ध नसल्यामुळे 3ही मुलं आणि सुना एकमेकांशी वाद घालू लागल्या. इतक्यात डॉक्टर पुन्हा आले आणि म्हणाले की सुमित्राबाईंची प्रकृती खूपच गंभीर आहे. काही वेळाने त्यांनी दुःखद बातमी दिली की त्यांना दुसरा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना वाचवता आलं नाही. सुमित्राबाईच्या निधनानंतर सर्व विधी पार पडले. नातेवाईक निघून गेल्यावरती 3ही सुना त्यांच्या दागिन्यांच्या वाटणीची वाट पाहू लागल्या. तेव्हा मोठा मुलगा म्हणाला, आई आमच्याकडे राहत होती. तिच्या कपाटात काही रोख रक्कम आणि दागिने मिळाले आहेत. आता त्यांची आपण वाटणी करूया. मधला मुलगा म्हणाला, रोख पैसे दादाकडेच राहू देत, पण सोन्याच्या दागिन्यांचा निर्णय घ्यायला हवा. तेव्हा धाकटा मुलगा म्हणाला, जवळपास 35 तोळे सोनं आहे. एखाद्या सोनाराला बोलवून 3ही भाग करूया. हे ऐकताच मधली सून कविता म्हणाली, असं कसं समान वाटायचं? वयानुसार वाटणी झाली पाहिजे. तेव्हा धाकटी सून नेहा म्हणाली, नाही, समान वाटणीच झाली पाहिजे. दोघींमध्ये यावरनं जोरदार वाद सुरू झाला. कविता म्हणाली की तिला जास्त हिस्सा मिळायला हवा. तेव्हा नेहा म्हणाली की तिनं सासूबाईंची सेवा केलीच नाही. त्यावरती कविता उलट नेहालाच दोष देऊ लागली. दोघी एकमेकींचे जुने हिशोब काढू लागल्या. तेव्हा मोठी सून मीनाक्षी म्हणाली, मला आईचे सगळे दागिने नकोत. तुम्ही तिघींनी मिळून निर्णय घ्या. आई जिवंत असताना त्यांच्या राहण्यावरून भांडलात. आता त्यांच्या दागिन्यांवरून भांडू नका. पण वाद काही थांबला नाही. इतक्यात वकील साहेब तिथे आले. त्यांनी सांगितलं, सुमित्राबाईंनी त्यांच्या मृत्यूपूर्वी एक पत्र आणि मृत्यूपत्र माझ्याकडे ठेवून दिलं आहे. त्यांच्या इच्छेनुसार दागिन्यांची वाटणी होईल. 3ही सुना उत्सुकतेनं
पत्र ऐकण्यासाठी तेथे येऊन बसल्या. वकील साहेब पत्र वाचू लागले. बाळांनो, तुम्ही हे पत्र ऐकत आहात म्हणजे मी या जगामध्ये नाही. माझ्यासाठी फार रडू नका. तुमचे बाबा गेल्यानंतर माझं जगणं खूप कठीण झालं होतं. माझा मोठा मुलगा आणि सून यांनी माझा खूप चांगला सांभाळ केला. बाकीच्या 2 मुलांकडे राहण्याची मला खूप इच्छा होती, पण ती मात्र पूर्ण झाली नाही. हे ऐकताच कविता आणि नेहा यांनी आपली मान खाली घातली. पत्रात पुढे लिहिलं होतं की माझे 35 तोळ्यांचे जे दागिने आहेत ते कोणाला मिळणार यावरून तुम्ही भांडत असाल, हे मला माहीत आहे. खरं तर तुमच्या तिघींचाही त्यावरती समान हक्क आहे. पण तुमचं वागणं पाहून मी वेगळा निर्णय घेतला आहे. हे ऐकताच तीनही सुना अधिकच उत्सुक झाल्या. माझे एकही दागिने मी तुमच्या तिघींना देणार नाही. सर्व दागिने वकील साहेबांकडे सुपूर्द करावेत. ते बँकेत लॉकरमध्ये सुरक्षित ठेवतील. हे ऐकून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला. वकील साहेब पुढे वाचू लागले. जेव्हा तुमच्या मुलामुलींची लग्न होतील तेव्हा हे दागिने 6 समान भागांमध्ये वाटले जातील. प्रत्येक नातवंडाच्या लग्नाच्या वेळी एक हिस्सा दिला जाईल. अशीच माझी अंतिम इच्छा आहे. सुनांना हा निर्णय अजिबात आवडला नाही, पण तो सुमित्राबाईंचा शेवटचा निर्णय असल्यामुळे त्यांना तो मान्य करावाच लागला. पत्राच्या शेवटी सुमित्राबाईंनी असंही लिहिलं होतं की जोपर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत त्याची किंमत करा. तो गेल्यानंतर कितीही पश्चाताप केला तरी काहीच उपयोग होत नाही. आई वडिलांची सेवा करणे हेच मुलांचं खरं कर्तव्य आहे. मी काही चुकीचं बोललं असेल तर मला माफ करा. सुखी राहा. हे पत्र ऐकून तीनही मुलांच्या डोळ्यात पाणी आलं. सुमित्राबाईंनी मृत्यूनंतरही आपल्या लोभी सुनांना आयुष्यभर लक्षात राहील असा धडा शिकवला होता. तात्पर्य, काही लोक आई वडिलांची सेवा करत नाहीत, पण त्यांच्या संपत्तीवरती मात्र डोळा ठेवतात. संपत्तीपेक्षा आई वडिलांचा आशीर्वाद आणि त्यांची सेवा हीच सर्वात मोठी संपत्ती असते, हे मात्र ते नेहमी विसरतात. ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी.